नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मयूर जगताप. तर इंजिनिअरिंग ॲडमिशन्स 2026-27 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे ॲडमिशन प्रोसेस कालपासून चालू झालेली आहे राऊंड 1ची. तरी बऱ्याच विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा ऑटो फ्रीजबद्दल बरंच कन्फ्युजन म्हणण्यापेक्षा बरीच भीती आहे ऑटो फ्रीजबद्दल. तर सिंपल एक रूल सांगतो. ऑटो फ्रीजचा जो काही 136 रूल आहे. ऑटो फ्रीज म्हणजे काय थोडक्यात? तर ऑटो फ्रीज म्हणजे तो जो तुम्हाला प्रेफरन्स नंबर मिळालेला आहे त्या रिस्पेक्टिव्ह राऊंडला, जर ऑटो फ्रीजच्या रूल अंडर जर तो प्रेफरन्स नंबर तुम्हाला मिळाला किंवा त्या प्रेफरन्स नंबरचं सीट तुम्हाला अलॉट झालं, तर तुम्हाला त्या कॉलेजला ते सीट ॲक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. जर तुम्ही ॲक्सेप्ट सीट केलं नाही, ती जागा जर तुम्ही ॲक्वायर केली नाही, तर तुम्ही इंजिनिअरिंग ॲडमिशन्स जी काही कॅपची प्रोसेस आहे त्याच्यातून तुम्ही बाहेर पडता आणि नंतर तुम्हाला जे काही ॲडमिशन आहे ते नॉन कॅप किंवा अगेन्स्ट कॅपच्या जे काही मॅनेजमेंटच्या सीट्स आहेत त्याच्या थ्रू तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यावे लागेल. तर जे काही टोटल 4 राऊंड्स आहेत, परंतु ऑटो फ्रीजचा रूल जो आहे तो पहिल्या 3 राऊंडला अप्लाय होतो. तर 136 असा रूल आहे सिंपलमध्ये. पहिल्या राऊंडला फर्स्ट ऑप्शन जो काही तो तुमचा ऑटो फ्रीज आहे, दुसऱ्या राऊंडला पहिले 3 ऑप्शन जे काही ते तुमचे ऑटो फ्रीज आहेत आणि तिसऱ्या राऊंडला पहिले 6 ऑप्शन जे काही ते तुमचे ऑटो फ्रीज आहेत. तर हे सगळं लक्षात घेता तुम्ही त्या पद्धतीने फॉर्म भरा. उगीच घाबरून जाण्यासारखं काही नाही ऑटो फ्रीजमध्ये. ठीक आहे, धन्यवाद.